4 जानेवारी 2026चा तो दिवस होता. साधारणतः सकाळचे 9:30 वाजलेले असतील. उमेश नावाचा 30 वर्षाचा तरुण ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार झालेला होता. त्याच्या पत्नीला म्हणतो की पाण्याचा ग्लास घेऊन ये, पाणी प्यायचं आहे मला. त्याची पत्नी पाण्याचा ग्लास घेऊन येते. हा उमेश बघतो पाण्याच्या ग्लासमध्ये तर घाण पडलेली आहे आणि त्याने तर 2 महिन्यापूर्वी फिल्टर लावलेला आहे. फिल्टर चेक करतो, फिल्टर थोडा खराब आहे. तो पूर्णपणे पाणी स्वच्छ करत नव्हता. उमेश त्याच्या पत्नीला म्हणतो की फिल्टर कंपनीला फोन कर आणि त्यांच्याकडून एखादा व्यक्ती बोलवून, टेक्निशियन बोलवून हा फिल्टर नीट करून घे. वॉरंटीमध्ये आहे, 2 वर्षाची वॉरंटी आहे. आता उमेश हे बोलून निघून जातो त्या ठिकाणाहून. ती लिहिलेल्या नंबरवरती कॉल करून कस्टमर केअरसोबत बोलायला लागते आणि म्हणते की 2च महिने झालेत फिल्टर जोडून आणि हे कसं काय होऊ शकतं, खराब कसं काय होऊ शकतो. आता फिल्टर कंपनीवाल्याला धमकी देत होती की जर तुम्ही हे नाही नीट करून दिले लवकरात लवकर आणि बरोबर जर पाणी नाही स्वच्छ केलं तर मी तुमच्या कंपनीची बदनामी करेल. फिल्टरच्या कंपनीची आता जी व्यक्ती होती कस्टमर केअरवाली थोडी घाबरली. कंपनीच्या बदनामीवर गोष्ट आलेली होती. त्यावेळेला त्याने त्याच्या मालकाला गोष्ट सांगितली. याचा मालक विचारात पडला की 2 वर्षाची वॉरंटीवाला फिल्टर अचानक असं कसं काय होऊ शकतं. आता कोणाला पाठवायचं असा विचार करत असतानाच शिवम नावाच्या एका 28 वर्षाच्या तरुणाचा त्याच्या डोळ्यासमोर विचार आला. शिवम एक अत्यंत हुशार पोरगा होता. कोणताही फिल्टर एका झटक्यात तो नीट करून द्यायचा. त्याच्या मालकाने त्याला पाठवून दिले. शिवम दिलेल्या ॲड्रेसवरती गेला, कॉल केला, दरवाजा उघडायला लावला. ज्या वेळेला ती महिला त्या शिवमला बघते, दिसायला सुंदर असलेल्या शिवमकडे ती बघतच राहते. 2 मिनिटं झाल्यानंतर शिवम म्हणतो, वहिनी काय बघताय, कुठं आहे फिल्टर मला सांगा. ज्या वेळेला तो वहिनी म्हणतो त्यावेळेला ती महिला एकदम खुश होते आणि त्याच्याकडे हसत हसत बोलत त्याला घरात घेऊन जाते. घरात गेल्यानंतर ते फिल्टर दाखवत होती आणि त्याला म्हणायची की हा फिल्टर कसं काय खराब झाला लवकर. शिवम म्हणाला की होत असतो एखादा पीस. त्यावेळेला तो शिवम त्या महिलेला म्हणत होता की हो होऊ शकतं, तसं काही अडचण नाही. पण ही जी महिला होती ती शिवमकडे बघतच होती. तिचं लक्ष नव्हतं की काय चालू आहे काय नाही. ती तिच्याकडे एकटक बघत राहत होती. दिसायला सुंदर असलेला हा शिवम त्याने IIT कंपनीमध्ये दिसायला सुंदर असलेला हा शिवम 28 वर्षाचा अजूनपर्यंत अविवाहित होता. त्याच्याबद्दल तिला माहीत नव्हतं. ती त्याला चौकशी करत होती की घरी कोण राहतं, घरी कोण काय करता, कुठं राहता. त्यावेळेला तो म्हणला की ठीक आहे, आधी हे फिल्टर नीट करून देतो मी, नंतर आपण चहा पीत पीत गप्पा मारू. त्यावेळेला ती महिला, तिचं नाव शुभांगी होतं. आता काही वेळ डोकं चालवून हा शिवम तो फिल्टर नीट करून देतो. पाणी वगैरे बरोबर येते का बघतो. त्यावेळेला सगळं पाणी वगैरे बरोबर येत होतं. शिवमला ती महिला चहा आणून देते, शुभांगी नावाची. चहा आणून दिल्यानंतर ती चहा पीत पीत म्हणते की तुमचं नाव काय. शिवम सांगतो की माझं नाव शिवम आहे. ती महिला सांगते की माझं नाव शुभांगी. शिवम म्हणला की हो भारी नाव आहे, आपल्या दोघांचं नाव जुळतंय SES वरून. त्यावेळेला ती म्हणली हो नाव जुळतंय, पण अजून काय जुळवायचं असेल तर जुळू शकतं. शिवमला समजत नाही की काय बोलते ही महिला, पण तो थोडा थोडा इशारे समजायला लागला होता. आता शिवमला कळत नव्हतं की ही महिला अशी का बोलते, पण तो थोडे थोडे इशारे समजायला लागला होता की का बोलते. तिच्या चेहऱ्यावरची ती निराशा त्याने बघितली होती आल्या आल्या आणि ती एकटक त्याच्याकडे बघते हे पण त्यानं बघितलं होतं. आता हे सगळं दृश्य घडत होतं. त्यावेळेला तो शिवम म्हणतो चला माझं पेमेंट द्या, मी जातो आता, माझं जायची वेळ झाली, मला पुढे काम आहे. ती महिला म्हणते हे तुझं पेमेंट एवढं एवढं झालं आहे आणि हे घे 1000 रुपये. तो शिवम म्हणतो 1000 रुपये कशाला. आता ती जी शुभांगी होती त्याला काय म्हणते की हे 1000 रुपये याच्यासाठी माझा पती मला खुश करू शकत नाही. जर तू मला खुश केलं तर हे 1000 रुपये पण घेऊन जातो. आता शिवमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो. एवढी वेळ ही महिला याच्यासाठी आपल्याकडे घेरा घालत होती काय हे त्याच्या लक्षात आलं. आता हा विचार करत होता की काय करू का हिच्यासोबत नको. जर काय लफडं गळ्यात पडलं तर. त्यावेळेला तो तिला तसं म्हणला, पण ती शुभांगी म्हणली की काही होणार नाही, माझा पती बाहेर गेलाय, सासू रूममध्येच पडून असते, तिला काय ऐकू जात नाही, नको टेन्शन घेऊ, अजूनपर्यंत मूलबाळ नाही. असं म्हटल्यानंतर शिवम तयार होतो. मजा ती मिळते, ती मिळतींवरनं पैसे मिळतात म्हणून त्याने ते केलं तिच्यासोबत रूममध्ये जाऊन आणि तो शिवम पैसे घेऊन त्या ठिकाणाहून निघून गेला. पण जाताना त्या शुभांगीला त्याने नंबर दिला होता, ज्या वेळेला पण गरज पडेल त्यावेळेला कॉल कर म्हणून सांगितलं होतं. रात्रीचे 7 वाजता शुभांगी त्या शिवमला फोन करते आणि त्याच्यासोबत गप्पा मारायला चालू करते. पण काही वेळातच शुभांगीचा पती उमेश त्या ठिकाणी आलेला होता. उमेश त्या ठिकाणी आल्यानंतर तिने फोन ठेवून दिला आणि आता ती तिच्या पतीसोबत लागली.
पण दुसऱ्या दिवशी अजून त्या महिलेने तसंच केलं. शिवमला फोन करून बोलवून घेतलं. आता या शुभांगीला या शिवमची लत लागली होती. त्याच्यासोबत संबंध करायचं व्यसन लागलं होतं. रोज त्याला फोन करायची, रोज बोलवून घ्यायची, रोज फोन करायची, रोज बोलवून घ्यायची. आता शेजापाजारी हे जी लोकं आहेत ना, फक्त याच्यावरतीच असतात की कोणती शेजारची महिला अशी वेड्यापणावानी करते, काय करते, कोण कोणाची काय करते, याच्यावरतीच लक्ष असलेली शेजारी हिच्यावरती पण लक्ष ठेवून होतं. आता हळूहळू हिच्या पतीला उमेशला समजायला लागली होती गोष्ट. शेजारी पाजारी सांगत होते. उमेशने विश्वास ठेवला नाही त्यांच्यावरती, पण त्याच्या मनात ही थोडी थोडी कुणकुण होती. कारण ही जी शुभांगी होती, तुम्हाला सांगतो एवढी बेकार बाई ना, जेव्हापासून लग्न होऊन शहरामध्ये आली होती तेव्हापासून गावाकडलं तिचं प्रियकर, 5-6 प्रियकर, कोण आत्याचा पोरगा आहे, कोण मामाचा पोरगा आहे, कोण मानलेला भाव आहे असं म्हणून बोलवून घ्यायची, घरी संबंध बनवायची. हे ज्या वेळेला तिच्या पतीला समजलं होतं त्यावेळेला त्याने घरनं हाकलून दिलं होतं तिला. गावाकडे जाऊन काही दिवस राहिली, पण मोठ्या माणसांनी त्यांना समजावून सांगितलं. त्यावेळेला दोघे एकत्र आले होते. पण आता या शुभांगीला अजूनही काही शांत झालीच नव्हती. आता ही पुन्हा फिल्टरवाल्याच्या नादी लागली होती. मनामध्ये शंका होती आणि हे सगळं दृश्य त्याला स्वतः बघायचं होतं. कोणावरतीही विश्वास न ठेवता स्वतःच्या डोळ्यानं हे सगळं साक्ष सिद्ध करायचं होतं. त्यामुळे उमेशने काय केले की घरामध्ये एक CCTV कॅमेरा बसवला छोटासा आणि त्याच्या पत्नीला म्हणला की मी बाहेर चाललोय, मी का 2 दिवस येणार नाही. ज्या वेळेला ही ऐकते त्यावेळेला ती खुश होते. उमेश म्हणतो की आईची वगैरे काळजी घे, तुझी पण काळजी घे, असं म्हणून तो त्या ठिकाणाहून निघून गेला. कॅमेरामध्ये सगळं मोबाईलमध्ये बघत होता त्या ठिकाणी. आता या महिलेने शुभांगीने लगेच शिवमला कॉल केला आणि घरी बोलवून घेतलं. ज्या वेळेला हे दोघं त्या ठिकाणी संबंध बनवत होते त्यावेळेला तो जो आहे उमेश, त्याने आसपासची लोकं गोळा केली. त्यांचे जो जाणकार व्यक्ती आहेत, जे मोठी व्यक्ती आहेत, माणसं, त्यांना बोलवून घेतलं. या दोघांना रंगे हात पकडलं आणि आता त्यांना म्हणला की हिच्यासोबत मी काय राहू शकत नाही, चला कोर्टामध्ये मला पिच्छा सोडवून द्या. सगळ्या लोकांनी कोर्टामध्ये धाव घेतली. या दोघांमध्ये डिवोर्स करून दिला. आता ती तिच्या माहेरी जाऊन राहायला लागली. पण माहेरच्या लोकांनी पण तिला ॲक्सेप्ट केलं नाही. उमेशच्या पाया पडत होती, चुकलं माकलं मला माफ कर असं म्हणत होती. पण त्यानं काही न ऐकता तिला आता सोडून दिलं. तर मित्रांनो, मला सांगा उमेशने बरोबर केलं का नाही? शुभांगी भरपूर वेळा म्हणली की माझी चूक झाली, चुकून घडलं, पण कधीही एवढे वेळा चुकून घडत नाही. मुळात म्हणजे संबंध अशी गोष्ट आहे जी की चुकून घडूच शकत नाही. माणूस खूप विचार करून संबंध करतं. त्यामुळे यामध्ये कोणी जर म्हणत असेल की चुकून घडलं, कधीही चुकून घडत नाही. स्वतःची हवस भागवण्यासाठी अशा काही व्यक्ती कुठल्याही थराला जायला तयार होतात आणि परत म्हणतात की चुकून घडलं. तुमचं याच्यावरती काय मत, कमेंट करून नक्की सांगा.